महाराष्ट्र मध्य प्रदेश आंतरराज्य संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्प नियंत्रण मंडळाची 28वी बैठक शनिवारी मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं संपन्न झाली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। या करारामुळे दोन्ही राज्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे। मध्य प्रदेश पाटबंधारे मंत्री तुलसी सिलावट आणि महाराष्ट्र पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचं वर्णन जगातील सर्वात मोठी भूजल पुनर्भरण योजना म्हणून केलं आहे। महाराष्ट्रातली तापी नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून उगम पावते आणि महाराष्ट्राच्या काही भागातून वाहते। नागपूरसह उत्तर पूर्वी महाराष्ट्राला पिण्यासाठी आणि दक्षिण मध्य प्रदेशला विशेषतः छिंदवाडा जिल्ह्याला सिंचनासाठी पुरेसा पाणी पुरवठा करण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाचा एकूण पाणी वापर 31.13 दशलक्ष घनफूट असेल। त्यापैकी 11.76 टीएमसी मध्य प्रदेशला आणि 19.36 टीएमसी पाणी महाराष्ट्राला देण्यात आलं आहे। या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील 1,23,082 हेक्टर जमीन आणि महाराष्ट्रातील 2,34,706 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल। प्रकल्पाचा एक भाग म्हणून मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील खलवा तालुक्यातल्या खारिया गुट्टी घाट धरणात आणि महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात 8.31 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला कमी पाणी वळवण्याचा बंधारा बांधला जाणार आहे। बहुत ही ऐतिहासिक दिवस है, क्योंकि कई वर्षों से जो ताप्ती मेगा रिचार्ज का प्रोजेक्ट संकल्पित हुआ था, किंतु किन्हीं कारणों से पीछे रहा था, आज उस पर दोनों राज्यों ने सहमति की है और हमने उस पर हस्ताक्षर भी आज किए हैं। आज इंटरस्टेट कंट्रोल बोर्ड की जो मीटिंग हुई, 25 वर्ष के बाद ये मीटिंग हुई है। इससे पहले 2000 में मीटिंग हुई थी। हालांकि भले ही बोर्ड की मीटिंग न हुई हो, लेकिन आधिकारिक तौर पर चर्चाएं लगातार चलती थी और करीबन 2016 में देश में मोदी जी की सरकार आने के बाद अंतर्राज्यीय पानी के समझौतों को एक बल दिया गया और उसके तहत उस समय हम लोगों ने वापस इसके ऊपर विचार शुरू किया। मैं आदरणीय डॉक्टर मोहन यादव जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने इसमें बहुत रुचि दिखाई और बड़ी तेजी के साथ इसको इस स्तर तक उन्होंने लाया।